नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका मालवणी पद्धतीत भेंड्याचा सार कसा बनवतात ता तुमका आज दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले आपण ताजी भेंडी काढून घेऊया। ह्या असा भेंड्याचं झाड हे बघा। तुमका माहित नसत तर बघून घ्या भेंड्याचं झाड कसं असतं। आता हे झाडावर भेंडी पण भरपूर धरली आहेत। आता ही भेंडी कोवळी आहेत की नाही जून कशी ओळखायची? भेंड्याचं पाठचं देठ मोडायचं। देठ सहज मोडलो म्हणजे ती भेंडी कोवळी आहेत आणि जर नाही मोडलो तर ती भेंडी जुनत। तुम्ही बाजारात गेलात ना भेंडी घेऊ का असंच बघायचा। आता हे बघा अशा प्रकारे ना मी सगळी भेंडी काढून घेतय। ही भेंडी सुरीन काढायची। अशी हातान काढू गेलात तर येतच नाही ती। काय सुरीन येतात, काय अशी हातात मोडलात तरी येतात। आता अशा प्रकारे मी सगळी भेंडी काढून घेतली। बघा केवढी मोठी झाली आहेत बघा। तर चला भेंड्याचा सार बनवू घेऊया। होय बघा मी 5-6 भेंडी घेतलंय। अशी भेंड्याचे 2 भाग केले आणि मधून अशी चिरून घेतले म्हणजे कशी आतमध्ये खिडकी असतील तर ती कळतली म्हणून मध्येच अशी चिरून घ्यायची। आता आपण पहिलं भेंडो भाजून घेऊया। मी चुलीत आग केलंय, कढई ठेवल्या। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतोय। मी 2 चमचे तेल टाकून घेतलंय। आता त्याच्यात मी ही भेंडी टाकून घेतोय। आता ही भेंडी चांगली तेलात भाजून घ्यायची। होय बघा भेंडी एकदम जास्त पण भाजायची नाही। होय बघा होय भेंडी भाजून झाली आहे माझी। 5 ते 6 मिनिटं लागली आहेत। आता ही मी एका ताटलीत काढून घेते। आता होय भेंड्याच्या साराक वाटप काय लागतं बघूया। मिरची घेतलंय, कोथिंबीर, ओला खोबरा, कांदो, लसूण, धने आणि टोमॅटो। आता ह्या मिक्सरला बारीक लावून घ्यायचा। आता होय बघा मी एक पातेला ठेवले, त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकले। आता त्याच्यात मी 4 ते 5 लसणाचे पाकळे टाकले आणि त्याच्यात थोडंसं कढीपत्ता आणि फोडणे बारीक चिरलेलं कांदो। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचा। आता त्याच्यात आपण जो वाटण बारीक केलेलं ना तो टाकून घेऊया। आता ह्याच्यात थोडासा पाणी टाकायचा आणि चवीनुसार मीठ आणि आता ह्या सगळ्या आपण मिक्स करून घेऊया। ह्या भेंड्याचं सार बनवू जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटातच सार आपला तयार होता। आता ह्याच्यात 4 ते 5 कोकमा टाकायची आणि हे का मस्तपैकी एक उकळी काढून घेऊया। ह्या सार एकदा तरी नक्की करून बघा, खूपच सुंदर लागतं। जर सार बनवलं तर कमेंट करून नक्की सांगा कसं झालं। आता होय बघा साराक एक चांगली मस्तपैकी उकळी इल्या। आता त्याच्यात मी वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते आणि ह्या एकदा मिक्स करून घ्यायचा। तर होय तयार असा मालवणी पद्धतीत बनवलेला भेंड्याचा सार। तर तुमका ह्या सार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।